अभ्यासाचा राजमार्ग एपिसोड 23 11 एप्रिल 2024. मच्छिंद्र चाटे सरांचा विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद. आळस झटका. नमस्कार मित्रांनो, आज अभ्यासाचा राजमार्ग या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी एक फार महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. आणि तो विषय म्हणजे आळस झटका. आळस झटका. मित्रांनो, आम्हाला आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर कृती आवश्यक असते. कृती. आणि कृती केल्याशिवाय यश मिळत नाही. इंग्रजीमध्ये ॲक्शन इज द मॅजिक वर्ड असा शब्द वापरला जातो. कृती ही फार महत्वाची आणि त्याच्यात एकच अडथळा असतो आणि तो अडथळा म्हणजे आळस. एक फार प्रसिद्ध ओळी आहेत हिंदीमधल्या की कल करे सो आज कर, आज करे सो अब. कल करे सो आज कर, आज करे सो अब. पल में प्रलय हो जाएगा, बहुरी करेगा कब. कल करे सो आज कर, आज करे सो अब. पल में प्रलय हो जाएगा, बहुरी करेगा कब. मित्रांनो, ह्या फार चांगल्या ओळी आहेत, पण आजच्या तरुण पिढीने ह्या ओळी थोड्याशा बदलून टाकलेल्या आहेत. आज करे सो कल कर, कल करे सो परसो. इतनी भी क्या जल्दी है, जिंदगी पड़ी है बरसो. मित्रांनो, असं होत नाही. जीवनामध्ये आम्हाला ज्या काही गोष्टी परमेश्वराकडून मिळालेल्या आहेत, 3 गोष्टी तर फार महत्वाच्या आहेत. 1 शरीर, 2 मन आणि 3 बुद्धी. आणि 4थी गोष्ट वेळ. आम्हाला जो मिळालेला वेळ आहे, जीवनामध्ये आमचं जीवन बनलं कशाचं आहे? वेळेचं बनलेलं आहे. आम्ही जेव्हा जन्मतो तेव्हा वेळ सुरू होतो आणि आम्ही जेव्हा शेवटचा श्वास घेतो तेव्हा वेळ संपतो. हा जो वेळ आहे, हा वेळ फार महत्वाचा आहे आणि तो वेळ आम्हाला योग्य कामासाठीच वापरता आला पाहिजे. आणि तो न करता आम्ही जेव्हा आळस करतो, कृतीकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा आम्ही फार चुका करत असतो. मित्रांनो, माझी अनेक वर्ष विद्यार्थ्यांना शिकवण्यात गेलेली आहेत आणि मी पाहिलेलं आहे की जे विद्यार्थी वेळेची कदर करतात ते विद्यार्थी जीवनामध्ये प्रचंड यशस्वी होतात. आणि जे विद्यार्थी वेळेचा अनादर करतात, वेळेला महत्त्व देत नाहीत, वेळेवर जी कामं करायची ती करत नाहीत, ती फार मागं पडतात. मित्रांनो, असं होतं की बा ठीक आहे, मी इंजिनिअरिंगला असताना आमचे एक शिक्षक आम्हाला सांगायचे की बाबा, आम्हाला त्यावेळेस सबमिशन नावाचा एक फार महत्त्वाचा प्रकार असायचा की मोठमोठे प्रयोग असायचे आणि त्याच्यावरून आम्हाला काहीतरी तयार करायचं असायचं. कागद वगैरे तयार करून, रिझल्ट तयार करून, किंवा काही स्केचेस आहेत, फिगर्स आहेत वगैरे, आणि त्या सगळ्या सबमिट करायच्या असतात. आणि सबमिशनची तारीख ठरायची. मग सबमिशनची तारीख ठरली की मग सगळेजण कामाला लागायचे आणि शेवटचे 2 दिवस तो फार कामाला लागलेले असायचे. 24 तास काम करत असायचे. आणि टीचर सांगायचे की मी तुम्हाला माहिती होतं तरी तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत का ताणलं. मित्रांनो, असं होत नाही. आणि बऱ्याच वेळा तर एक गोष्ट असते, मराठीत एक म्हण आहे की तहान लागल्यावर विहीर खोदणे. याला काय अर्थ नाही. विहीर आधीच खोदलेली पाहिजे, म्हणजे तहान लागली की तुम्हाला पाणी पिता येईल. तुम्हाला तहान लागल्यानंतर तुम्ही विहीर खोदणार कधी, तिला पाणी लागणार कधी, पिणार कधी, ही वेळ शक्य नसते. करू नंतर, करू नंतर, करू नंतर.
प्रत्येक गोष्ट पुढं ढकलणं, पुढं ढकलणं, पुढं ढकलणं. मित्रांनो, मला काही काही शासकीय अधिकाऱ्यांचा फार राग येतो. शासकीय म्हणजे शासकीय अधिकारी, बँका वगैरे, इथं कोणी काही काम घेऊन गेलं की ते काम करण्याऐवजी त्या माणसाला परत पाठवणं, उद्या ये परवा ये वगैरे बोलावणं आणि त्या माणसाला चक्रा मारायला लावणं. मला या गोष्टीचा फार राग आहे. तो आलाय, बस तुझं काम करा, संपला विषय. त्याला 10 वेळा चक्रा का मारायला लावताय? त्याचं काम होऊन गेलं, विषय संपला. पण तर 4 वेळा आला पाहिजे. अरे कशासाठी? मित्रांनो, काम टाळण्याची ही प्रवृत्ती असते. काहीतरी कारण आलं ना, बस द्या सोडून, ढकलू पुढे. पण मित्रांनो, हे फार चुकीचं आहे. तुमच्यासाठी वेळ जसा महत्वाचा आहे तसा त्याच्यासाठी पण वेळ महत्वाचा आहे. तो 10 वेळा तुमच्याकडे चक्रा मारेल, त्याचा किती वेळ जाणार? तसं मित्रांनो, आपण वेळेचं योग्य आणि आपला आळस हाच आपल्या ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. हे शासकीय अधिकारी काम का करीत नाहीत? कारण त्यांना टाळता येईल, बघू नंतर, आता काय एवढी घाई आहे, करू नंतर. विद्यार्थी पण असाच करतो, करू नंतर, आता काय नाही, काय घाई आहे, ठीक आहे, करू नंतर, आता दुसरं महत्वाचं आहे. मित्रांनो, याच्यावर आम्हाला मेहनत करायला शिकलं पाहिजे. अभ्यासामध्ये गृहपाठ ही फार महत्वाची गोष्ट आहे. की आज काय शिकवलं चाललेलं आहे, काय शिकवलं जाते आणि माझा गृहपाठ काय, मी काय केलं पाहिजे. प्रत्येक वेळेस गृहपाठ तुम्हाला सांगितलंच पाहिजे समजावून असं आवश्यक नाही. माझं काय शिकवणं चाललंय आणि त्यात मला किती समजते, माझी काय अडचण आहे, मी काय केलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तर लक्षातच येत नाही की माझा आळस झटकायचा म्हणजे काय करायचं. आळस झटकायचा म्हणजे चला पलंगावरून उठलो, हे केलं, टीव्ही लावला, फिरत बसलो, चक्कर मारून आलो, आता कुठं आळस आहे, आता कसं आळसी म्हणता तुम्ही मला? मित्रांनो, आळसाचा संबंध असतो. तुमचं जे मुख्य काम आहे ते मुख्य काम न करता दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीला महत्व देत बसणं म्हणजे आळस. तुमची अपेक्षा आहे की बाबा तुम्हाला गणित शिकवलं जाते, आता तू 4-5 गणित सोडवून बघ. तुमचा विषय सुरू आहे, समजा विज्ञानाचा एखादा टॉपिक सुरू आहे, एखादी आकृती तुम्हाला काढायला प्रॅक्टिस करायची आहे, तर ती आकृती काढून बघ. किंवा तुम्हाला भाषा विषयाचं शिकवलेलं आहे, आज काय नवीन शब्द आले, हे शब्द कसे लिहायचे याचा अभ्यास कर. काही पाठांतर असेल, पाठांतर कर. मनुष्य टाळतो, पुढे ढकलतो आणि मग अशी एक वेळ निघून येते. अशी एक वेळ येतेच प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये, अशी वेळ येतेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये की एकतर तुम्हाला रिझल्ट देता आला पाहिजे, नाहीतर तुम्ही हात वर केले पाहिजे की मला शक्य नाही. मित्रांनो, 10वीचं गणित इतकं अवघड नाही की विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येनं नापास व्हावं. आजची महाराष्ट्रातली शिक्षणाची अवस्था, महाराष्ट्रातलीच काय संपूर्ण देशातल्याच शिक्षणाची अवस्था फार भयावह आहे. की 10वी-12वीला ज्या प्रकारे मास कॉपिंग चालते, ही जर मास कॉपिंग बंद झाली आणि परीक्षा अतिशय कडक घेतल्या गेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा, तर या देशातला 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा निकाल 10% सोडा 5% सुद्धा लागणार. अनेक विद्यार्थी फक्त कॉप्या करून पास होतात आणि बऱ्याच वेळा त्या विद्यार्थ्यांना कॉपी करताना सुद्धा लक्षात येत नाही की आपण काय लिहितोय आणि का लिहितोय. समोरचा जसं लिहितोय तसं लिहायचं बस. मित्रांनो, आळस झटका, कामाला लागा, विद्यार्थ्यांकडून करून घ्या. आणि बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही की आळस झटकायचं म्हणजे नेमकं काय करायचं किंवा मी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. शिक्षकाची भूमिका फार महत्वाची असते की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं पाहिजे,
करून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आळस झटकला पाहिजे. आम्हाला आळस झटकायचं आणि कामाला लागायचं. वेळ आमच्यासाठी फार महत्वाची. समजून घ्यायचं की मला काय करायचं, मी एक्झॅक्टली काय करायचं, मी एक्झॅक्टली काय करायचंय ही सांगणारी व्यक्ती आम्हाला मिळाली की आम्हाला गुरु मिळाला. मग आम्हाला आमचं काम कसं करायचं व्यवस्थित कळतं. मला गुरु मिळाला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आळस झटका. ठरवा की मला चांगले मार्क मिळवायचे, मला गणिताचा अभ्यास करायचा आहे, मला विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे, मला अमुक गोष्टीचं पाठांतर करायचे, मला कविता पाठ करायच्या, मला काही उतारे पाठ करायचे, मला काही संवाद पाठ करायचे, मला अमुक करायचे, मला काही संस्कृतमधली सुभाषितं पाठ करायची, किंवा मला काही कविता पाठ करायच्या. काहीतरी करत राहा. आणि काय करायचे हे निश्चित हेतून करा. काय करायचं हे समजून घ्या, शिक्षकांकडून समजून घ्या. मेहनत फार महत्वाची. जेव्हा एखादा विद्यार्थी, आमच्या चाटे कोचिंग क्लासेसमध्ये मी जे काही करून दाखवलं की जो विद्यार्थी 9वीला गणितामध्ये नापास झालेला आहे, ज्या मुलाला 9वीला शाळेने नापास केलेलं आहे, त्या मुलाकडून 10वीच्या गणिताची मी अशी व्यवस्थित तयारी करून घेतली की 10वीच्या परीक्षेमध्ये त्याला 90% अधिक मार्क मिळाले. असं अनेक मुलांच्या बाबतीत झालेलं. का? कारण त्याने आळस झटकला, कामाला लागले आणि योग्य वेळी त्यांच्याकडून योग्य गोष्टी करून घेतल्या गेल्या. आळस झटकणं म्हणजे काय? तर आम्हाला जी काही वेळ मिळालेली त्या वेळेचं काम ओळखणं की मला काय करायचं आणि ते व्यवस्थित करणं. आणि म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गुरुची गरज आहे. आपल्याला गुरु मिळाला पाहिजे आणि त्याने आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे. काय समजावून सांगितलं पाहिजे? की आता तुला काय करायचं, तू काय केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच आपण चाटे क्लासेसच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांकडून हे करून घेतोच. बाकीच्याही विद्यार्थ्यांच्या लक्षात यावं की मला नेमकं काय करायचं. पहिली एक गोष्ट तर सगळ्यात महत्वाची सांगेन की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चाटे क्लासेसच्या माध्यमातून आम्ही जो हा मच्छिंद्र चाटे मराठी यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे, या चॅनलवर या. अभ्यासाचा राजमार्गाचा प्रत्येक एपिसोड व्यवस्थित पहा, त्याच्या नोट्स काढा, एक्झॅक्टली काय विषय होतोय हे नीट समजून घ्या, कामाला लागा. काही अवघड नाही. भाषा विषयांचा अभ्यास अवघड नाही, गणिताचा अभ्यास अवघड नाही, विज्ञानाचा अभ्यास अवघड नाही, सामाजिक शास्त्राचा अभ्यास अवघड नाही. पण तुम्ही जर ती वेळ घालवली की नको त्या गोष्टी जास्त अवघड होऊन बसतील. अगदी साधं बघा ना, एखादा रस्वदीर्घ मराठी भाषा लिहितोय, शिकलाय खूप, पण त्याला एक शब्द लिहिता येत नाही. का? तर लक्ष दिलं नव्हतं. जेव्हा करायचं तेव्हा केलंच नाही, वेळ निघून गेली, आता आली अडचण. असं होऊ देऊ नका. अभ्यासाला लागा, आळस झटका. आळस महत्वाचं. पुस्तक हातात घ्या, वाचन करा. वाचन आहे, लेखन आहे, पाठांतर आहे, बोलणं आहे, जे वाचलं पाठ केलं ते लिहून पाहणं आहे, हस्ताक्षर आहे. या सगळ्या गोष्टीवर सतत काम करत राहा. आणि मित्रांनो, शिक्षकांची मदत घ्या, टीचर्सची मदत घ्या. टीचर्सची मदत सुद्धा फार महत्वाची आहे. आळस झटकला पाहिजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्याला आळस झटकायचा तर योग्य गुरु पण शोधला पाहिजे, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.